वेलकम टू प्रयागराज। आहे प्रयागराजचा पार्किंगचा एरिया आणि इथे समोर आहे नदी। आपण जाणार आहोत संगम स्थानावर। किती गर्दी आहे बघितली। हा पार्किंगचा फक्त एकच एरिया आहे, असे 4-5 आहेत पार्किंगचे एरिया आणि ही आपली इथं समोर गाडी आहे ना, फुल रश। उद्या 12 तारीख आहे आणि उद्या अमृत स्नान आहे। उद्या जास्त गर्दी होईल, त्याची सुरुवात आताच झाली आहे। आणि हे आहेत सद्ग्रस्त, ज्यांच्या घरी आपण आज उतरणार आहोत। आज जर हे नसते तर आज आपल्याला ही पार्किंगची जागा पण भेटली नसती। यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती नंतरच देईन, पण आधी पहिले आपण जायचं आहे संगम स्थानावर। तिथे होडीने जायचं, आंघोळ करायची, त्याच्यानंतर पुढचा जो प्रोग्राम असेल तो मी तुम्हाला शेअर करेन। ही सगळी आपली पंटर कंपनी। आता फक्त आपण संगम स्नानावर जाऊ, आंघोळ करून झालं, संध्याकाळी त्यांच्या घरी जायचं आहे। संध्याकाळी घरी जाऊन आलं तर मग आपण बाकीची जी 2 मंदिरं राहिलीत, म्हणजे वासुकीनाथ मंदिर आणि हनुमंताचं जे झोपलेले हनुमंत आहेत त्यांचं मंदिर, ह्या 2 मंदिरांचं दर्शन आपण संध्याकाळी घेणार आहे। आणि त्यासोबत आपण इथला कॅप्चर करणार आहोत कसा आहे ॲटमॉस्फिअर। फुल रश, गाड्या येत आहेत। हे बा, अजून दात घासतात। कालपासून आंघोळ पण नाही, दात पण नाही घासली, गाडी पण नाही केली। सगळं दुपारी करायचं आहे। चला रे, चला चला। मोबाईल जवळ ठेवा, एखादा जर मिस झाला ना सर कॉल करायचा कुठे आहे ते, है ना। किती चिखलता आहेच, गाड्या पण बघितले। टोपी, स्कार्फ, चष्मा, याच्यावरून समजून जा आपल्या किती हाय लेवल आहे इथं गरमी असेल ती। जेवढी गरमी आहे ना रात्रीची, थंडी पण तेवढीच आहे। काल बाहेर झोपलो होतो पेट्रोल पंपावर, थोडी ती हिशोबाच्या पलीकडे गरमी, बेहिशोब गरमी आहे बघितलं। आणि मेन म्हणजे नदीकाठी जी वाळू आहे ना, लोक चालतात त्याच्यामुळे ती धूळ उडते, एवढी धूळ उडते की नाकातोंडात सगळं जातं। म्हणून हा स्कार्फ लावला। या लोकांची सगळ्यांची आंघोळ झाली, हे परतीच्या मार्गावर आहेत बघताय ना। गाड्या येत आहेत, बस गाड्यांवर गाड्या। संध्याकाळी फुल मजा येणार आहे। संध्याकाळी आपण खास इथला ॲटमॉस्फिअर आहे ना तो कॅच करण्यासाठी येऊ। फुल एन्जॉय, फुल एन्जॉय। आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्धकुंभ असतो हा दर 3 वर्षात येतो। आता 2027ला जो कुंभमेळा आहे तो आपल्या इथल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भरणार आहे। आणि 12 वर्षांनी येतो तो पूर्ण कुंभ असतो। आणि 12 वर्षांनी येणारा हा जो कुंभमेळा आहे हा महाकुंभमेळा आहे। तर हा जे 12 वर्षांनी एक महाकुंभ येते, हे असे 12 ज्यावेळेला पूर्ण करतात, म्हणजे 144 वर्ष, 144 वर्षानंतरचा हा कुंभमेळा आलेला आहे। आणि याचं महत्त्व असं आहे की ही संधी जी मला भेटली आहे ती याच्यानंतर मीच काय माझ्या मुलाला त्याच्या नशिबात पण असेल त्यांना हे माहिती नाही, कारण आता येईल 144 वर्षांनी ही संधी। तर असं महत्त्व आहे या इथल्या कुंभमेळ्याचं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक इथे या शाही स्नानाला येतात। आणि प्रॉब्लेम असा आहे, उद्या आहे 12 तारीख, 12 तारखेनंतर 26 फेब्रुवारीचा जो आहे तो महाशिवरात्रीचा शेवटचा दिवस आहे। 12 ते 26 या दरम्यान इथे गर्दी कमी असेल। 12 तारखेचं आहे हे शाही स्नान आहे, म्हणजे उद्याचं, त्याच्यामुळे एवढी इथं गर्दी झालेली आहे। इकडे यायचं असेल, धूळ मरणाची उडते, इकडे जर यायचं असेल ना तर चप्पल काढून जायचं आहे, हे जायचं आहे, ते अजिबात कशाचा नादाला लागू नका। कारण आपण इथून जाणार आहोत संगमावर जाण्यासाठी आपण इथून घेणार आहोत बोट।
आणि सगळं आपलं बोटीमध्ये ठेवणार आहोत आणि बोटीतून आपण संगमावर जायचं आहे. गर्दी बघा किती आहे, फुल गर्दी. चलो चलो चलो. रश बघा किती आहे, रश. है ना, गाड्याच गाड्या. अभी तो शुरुआत है, पिक्चर बाकी है मेरे दोस्त. वाह, आता आपण इथून चाललो संगमावर आणि ही सगळी पब्लिक संगमावरून रिटर्न आलेली आहे. इथं बघा तंबू लागलेले आहेत, है ना. आणि आता असं झालंय, बहुतेक साधू संत इथून निघून चाललेत. आखाडे बहुतेक आता रिकामे होत चाललेत. त्याच्यामुळे साधू संत काय त्यांची भेट आपली होईल याची गॅरंटी कमी आहे ना. हे हेलिकॉप्टर पॅड आहे. ज्याला ज्याला विमानाने जायचं असेल दर्शन घ्यायला त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची पॅड आहे तिथे. अरे चला, अरे हे वा, सगळेजण ड्रम घेऊन आहेत. ड्रम पासून सगळं विकत भेटते, घरून काही आणायची गरज नाही आहे, फक्त ड्रम घेऊन या. इथे या, 100 रुपयाला एक ड्रम भेटेल. सगळ्या सोयी आहेत, पण इथे स्कॅम जास्त होतो हे लक्षात ठेवा. गर्दी फुल रश. हे आहे महाकुंभ 2025. उद्या सकाळी पण आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. आता जी गर्दी दिसते ना, उद्या किती प्रमाणामध्ये गर्दी असेल ते बघा. पाय ठेवायला सुद्धा जागा नसेल, म्हणून मुद्दामून उद्या यायचं आहे की इथला ॲटमॉस्फिअर कसं आहे, वातावरण कसं आहे ते बघायचं आहे ना. माझ्या व्हिडिओच्या या लेवलपर्यंत जर तुम्ही टिकले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्त आवडला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. का तर याच्या पुढे अजून आपले बरेच व्हिडिओ येणार होते बा, आहे ना. सर्व काही भेटते. कितीला बोलतोय? 100 रुपये. 100 रुपये. पाण्याचा ड्रम 100 रुपये, आहे ना. जो तो इथं लुटायला तयार आहे, जो तो लुटायला तयार आहे. कोण कोण त्या भावनेने येतो काय नाही. ज्या लोकांना इथपर्यंत पोचता येत नाही त्या लोकांना आपण पाणी घेऊन जातो. ए नितीन, अरे ती बाटली कुठेही गेला तरी सेम रेट देतील, सगळ्यांचा भाव एकच असेल. 100 रुपयात काय फरक पडणार आहे एवढा? हां, घेऊन टाकू ना. 100 रुपयात काय एवढा फरक पडणार आहे? हे समोर आहेत ना ऑटो आहेत, पर पर्सन 200 रुपये 250 रुपये डायरेक्ट इथून मेन स्टॉपवर घेऊन जातात. का आलं नाही घेत? गर्दी बघा, गर्दी. सनातन धर्माचा सगळ्यात मोठा उत्सव आहे हा, 45 दिवसाचा, जो 144 वर्षातून पहिल्यांदा आलेला आहे. आणि हा 144 वर्षातून आलेला हा उत्सव आता यानंतर मला पण अनुभवाला भेटणार नाही, माझ्या मुलांना पण नाही आणि मुलाच्या मुलांना पण नाही भेटणार. का तर त्यावेळेला ती एवढी असतील नसतील याची गॅरंटी नाही आहे. सो एन्जॉय व्ह्यू, एन्जॉय सिनेमॅटिक सिनरी. परत बघ काय बोलला आता मगाशी, झाली रात गई बात गई. 2 माणसं कुंभमेळ्यात हरवलेली आहेत. जर ओळखली तर लगेच ओळख कुठून घेऊन जाऊया ना इथून. गर्दी बघा किती आहे. महाकुंभमेळा सनातन धर्माचा सगळ्यात मोठा उत्सव 2025.
हा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि त्याची ही फक्त झलक आहे. उद्या याच्यापेक्षा 3 पट 4 पट जास्त गर्दी होईल. येते ना माझ्या चॅनलच्या या लेवलपर्यंत टिकले असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढ्या उन्हामध्ये गरमीमध्ये व्हिडिओ शूटिंग करून ते एडिट करणं खाऊ नाही आहे, म्हणून माझ्या मेहनतीला कुठेतरी एक सन्मान म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. वेलकम टू उत्तर प्रदेश. गव्हाणसारख्या एका छोट्या गावातून जस्ट मी स्वप्न बघितलं होतं की 2025चा महाकुंभ इथे मला जायची संधी मिळेल, संधी मिळावी ही फक्त मी इच्छा केली होती. ज्या ग्रुपबरोबर मी येणार होतो काही प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे मला यायला जमलं नाही. पण त्या दिवशी मी स्वामींच्या मठात गेलो होतो पळसझरीला. त्यावेळेला स्वामींना बोललो की माझी इच्छा कुठून तरी पूर्ण होऊ दे आणि पळसझरीच्या मठातून बाहेर येत नाही तर मला या ग्रुपचा फोन आला की आता उद्या आपल्याला सकाळी 6 वाजता निघायचं आहे. मी तयारी दर्शवली, निघालो, पण खिशामध्ये पैसे नव्हते. स्वामींना बोललो स्वामी तुम्ही तयारी केलीत पण इथून आर्थिक परिस्थिती माझी दिक्कट आहे, त्याचं काय, ती कशी क्लिअर होईल. स्वामींनी त्याच्यावर पण सोल्युशन काढलं. ज्या दिवशी मी निघणार होतो संध्याकाळी माझ्या मोठ्या भावानी पण मला आर्थिक मदत केली. त्याच्यानंतर माझी वाईफ जिचे मी खूप आभार मानतो आहे तिने सुद्धा मला आर्थिक मदत केली आणि अशा प्रकारे माझं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. हा आहे संगमस्थानाचा मेन पॉईंट. आलो हे बा समोर दिसते ही टँक सिटी आहे. किती टँक आहेत बघा. टँक सिटी आणि समोर दिसते नदी. गर्दी बघा, गर्दी काय फुल रश आहे, फुल. आणि मेन म्हणजे माझ्या जोडीदारांपासून पण मला लांब नाही जायचं. चुकामुक झाली. पहिले आपले हिंदी पिक्चर आपण बघितले होतो तुम के मेले में भाई गुम हो गया, तसं तुम के मेले में एक ग्रुप गुम हो जाएगा. तशी परिस्थिती नको आहे आपल्याला. हे बा आहे ना. ए नितीन बाटली नाही, आता बाटल्या घ्यायलाच लागतील इथून. बाटलीचा भावताव चाललाय. 100 रुपयाला एक बाटली बोलतात. आपण कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला 6 बाटल्या घ्यायच्या. 6 बाटल्यांमध्ये काय भावताव होत असेल तर. आणि हे जे सद्ग्रस्त आहेत आपण संध्याकाळी यांच्याच घरी राहणार आहोत आणि यांची ओळख मी तुम्हाला संध्याकाळी करून देईन कोण आहेत काय आहेत ते. 100 रुपयाला एक बाटली आहे ना. भाई तर या एवढ्या गरमीत सुद्धा एवढी मजा येते ना. हे मोबाईलमध्ये बघून फायदा नाही. हे जी मजा आहे ही जर फील करायची असेल ना तर इथे प्रत्यक्ष यायला पाहिजे. पण प्रत्यक्ष यायचं असेल ना तर कृपया करून म्हातारी लोक ना लहान पोरांना बायकांना अजिबात घेऊन येऊ नका. कारण इथे प्रत्येक ठिकाणी लूटमार करणारे लोक आहेत बारीक बारीक गोष्टीवर. त्याच्यामुळे यायचं असेल ना तर सर्व जेंट्स लोक या. आणि ठीक आहे अशी बाटली घेऊन जायचं पाण्याची भरलेली, घरी सगळ्यांना आंघोळ घालायची, त्यांना पण आंघोळ केलं तर पुण्य भेटेल.
आणि हे पहिलंच आहे प्रवेशद्वार आहे बा समोर. हे आलेत सगळे मागल्या जन्मीचं पाप धुण्यासाठी. अरे अरे महादेव, त्यांच्याबरोबर माझं पण पाप धुवायचं इथे. असं काय नाही की मी एकदम याच्यातून आलेलो आहे. हे आहे मेन घाट गंगाद्वार. या इथून आपल्याला पुढे जायचं आहे. आहे मुख्य द्वार, उत्तर प्रवेशद्वार आहे ना. समोर आहे गंगा घाट. अरे काय मला टाकून गेले हे बा. या इथं धूळ किती आहे. मी मास्क लावायचं कारण हे आहे. इथे धूळ बघितली किती आहे ही बा, आहे ना. हा आहे एंट्रन्स पॉईंट. नाही या इथे फक्त ऑटो रिक्षा आणि या 2 व्हीलर रिक्षा चालू आहेत, आहे ना. मला माझ्या ग्रुपसोबत राहायलाच लागेल, नाही तर मला टाकून जातील. भरोसा नाही. हा VIP गाडी आली. नॉर्मल लोकांना असं सोडत नाहीत. हे जे मोठी मोठी लोक आहेत ना, भेदभाव सगळीकडे भेदभाव चालतो त्यांचा. इथून घरी काय वस्तू न्यायच्या असतील तर पहिलं गंगेचं पाणी त्रिवेणी संगमावरचं होडी घ्यायचे. होडीचं 250 ते 300 रुपये पर पर्सन तिकीट आहे. ते घेऊन आपण त्रिवेणी संगमावर जाणार, अंघोळ करणार, पाणी घेणार आणि त्रिवेणी संगमावरची जी माती आहे ती माती घ्यायची. ती माती घरी न्या. त्या मातीचं तुळशीमध्ये टाका आणि दुसरे देवाऱ्यामध्ये त्या मातीची पूजा करा. आणि तिसरी इथून जी वस्तू न्यायची आहे ती रुद्राक्ष. 1 मुखी 2 मुखी भेटला 3 मुखी, हे तुमचं नशीब समजा. हा शक्यतो भेटत नाही, पण भेटला तर नशीब. जर तो भेटला तर त्याची देवाऱ्यात पूजा करा. 5, 6, 7 मुखाचा जो रुद्राक्ष असतो तो लक्ष्मी प्रदान करणारा रुद्राक्ष असतो. आणि पुढचे 7-8 वगैरे असतात मुखाचे, ते आपण घातले तरी चालतात. तर अशी होती थोडक्यात माहिती. तर आता चला एन्जॉय करा इथला व्ह्यू, एन्जॉय म्युझिक आणि इथली सिनेमॅटिक सिनरी ना. टँक इथे हे टॉयलेट्स आहेत. टॉयलेट्स, चेंजिंग रूम. आणि हा तुमचा अजय खरे आहे का नाही आहे. त्याच्यात आता तुम्हाला समाधान मानावंच लागेल. प्रयागराजचे व्हिडिओ बघायचे आहेत ना, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला सांगा. का एक मराठी माणूस पुढे येण्याचा प्रयत्न करतो आहे. यासाठी मराठी माणसाची खूप मदत पाहिजे. आणि मी तुमच्याकडे काही पैसे वगैरे मागत नाही. फक्त तुमच्या चॅनलवर जे बेल आयटम दिसतो आहे त्याला दाबा, सबस्क्राईबचं बटन आहे ना फाईट मारा आणि त्याला सबस्क्राईब करा. हे सगळे टॉयलेट्स आहेत इथे. टॉयलेट्स, चेंजिंग रूम. हे आहे ते साधू संतांचे आखाडे, तंबू आहेत. तर बहुतेक गेलेच असतील, कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर एकही साधू इथे राहणार नाही, आखाडे पण राहणार नाहीत. धूळ बघताय ना, तेव्हा तेव्हा धूळ बघ, तेव्हा किती धूळ आहे. म्हणून मास्क कंपल्सरी आहे. हे बघ प्रवचन चालू आहे. इथे पण आखाडा आहे. ईश्वर प्रेम आश्रम. हे आहे कमलद्वार दिसते. हे सगळे ऑटोवाले, फुल धंदा ऑटोवाल्यांचा. 2 व्हीलर ऑटो. समोर कसं दिसते.
घेतलंय ना मजा. आता हरवलो होतो, पाण्याची बाटली शोधत बसलो, गेले सोडून पुढे. नशीब भेटले, नाही तर कुंभ के मेले में ये सब साथी एक दुसरे से बिछड़ जाते. प्रॉब्लेम असं आहे, जिथं रूम घेतलं त्याचा ॲड्रेस पण मला माहिती नाही आहे, मलाच काय कोणालाच माहिती नाही आहे. चला, कालपासून आंघोळ नाही, दात नाही घासले, दाढी वाढली, पाप धुवायचेत ना, सगळे असेच धुवायचे. हे बघ माझ्या साईडला आखाडे दिसतात ते, बघा लाईनमध्ये आखाडा आहे. बघा पुढे समोर एक आखाडा आहे. इथून आता डायरेक्ट संगमावर जाऊ. समोर नदी दिसते. गरमी आहे ना, चरम सीमेवर आहे. गुगल मॅपवर आपण टाकतो प्रयागराज, किती 22 तासाचं आहे. पण ज्यावेळेला 22 तास बसतो ना तेव्हा कळते 22 तास काय चीज आहे ती. त्याच्यामुळे कोणत्या गोष्टी हलक्यात घेऊ नका. आणि मेन, बिना चपलेने यायची कधी चुकी करू नका. पायाला चटके बसतील नाही म्हणजे वाचण्याचा हे नाही आहे. घाला चप्पल. का आपण जाणार तो होडीने, होडीमध्ये चप्पल वगैरे सगळं ठेवता येते. आता त्यांना समजेल आटेल का भाव क्या आहे. पायाला फोडाला का क्लच कसा दाबतायत बघू. बरोबर ना, सांगत होतो चपला घाला, चपला घाला. तर नितीननी पण तसंच केलं. काय गरज आहे का. आईला नदीचं पाणी आटलं, पाप जास्त धुतली वाटतं. तेव्हा सगळे आखाडे. संगम घाटाचं पहिलं दर्शन है ना, संगम घाट. आणि हा तुमचा पोस्ट अजय खरे. संगम घाटावर जाताना नशीब 5 चप्पल घातले, तर त्यांच्यासारखे माझे पण हाल झाले असते. हे जर इथं उद्या आलं ना तर कुठच्या कुठं नाही बोललं तरी 7 ते 8 किलोमीटर मागं गाड्या उभ्या करायला लागतील आणि तिथून चालत जायला लागेल. त्यात पण आपलं नशीब की इथला एक स्थानिक व्यक्ती जो ओळखीचा आहे तो आपल्याला भेटला. त्याने सगळं मार्गदर्शन केलं म्हणून आपण इथपर्यंत पोचलो. नाही तर नुसती पार्किंगची जागा शोधण्यामध्येच अर्धा वेळ गेला असता. जे होते चांगल्यासाठीच होतं. प्रत्येकाच्या हातात ड्रम आहेत. असा ड्रम मी पण अजून एक घेईन. आज नाही, उद्या ड्रम घेईन. आखाड़ा है, आखाड़ा जिंदगी क्या है, बांधे पवन का घूटका कब झुमर पान क्यों लटका, दूसरों के कहाँ है बिंदु मूर्ख, समझते नहीं अंध. एक है मजा. आई तुझा पोरगा प्रयागला पोचला. समाधान वाटतं ना या गोष्टीचं. अख्ख्या खानदानातलं कोणी व्यक्ती पोचलं नाही, पण तुझा हा पोरगा या इथपर्यंत पोचला. आणि इथलं पाणी मी घेऊन येणार. त्रिवेणी संगमाचा स्नानाचा अनुभव तुम्हाला पण देणार. ऊन लागते तर कसं ठेवले बघ एकेकाने टावेल. सांगत होतो रिक्षा करा, रिक्षा करा, नाही केली. चलके जाय. हा आता येताना बरोबर रिक्षा करतील सगळे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर 5 ते 10 किलोमीटर चालायची तयारी ठेवा. आणि ते सुद्धा उन्हात, आणि ते पण गर्दीत. या सगळ्याची तुमची कॅपॅसिटी असेल, कॅपेबल तुम्ही असाल तरच या, अन्यथा येऊ नका. आणि इथे एवढी मोठी हाईप करून ठेवलं असं झालं तसं काही नाही आहे.
बरोबर सगळ्यांना दर्शन भेटते. गर्दी जरी असली ना तरी बरोबर सगळं चाललंय, काही चेंगराचेंगरी नाही आहे. उगाच हाईप करून ठेवलं आहे इंस्टाग्रामवर. अशी ट्रॅफिक आहे, तशी ट्रॅफिक आहे. आमची गाडी डायरेक्ट गंगा घाटाजवळ आली. आपण मागच्या 25 नाही 26 ते 27 तासामध्ये 3 स्टेट क्रॉस केले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि हा आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये आलो, ॲड्रेस सापडत नव्हता. तुम्ही अगोदरच्या ह्याच्यात बघितलं असेल कसं हो, इकडून तिकडून या गलीतून त्या गलीतून ॲड्रेस शोधत होतो. शेवटी इकडच्या रुरल माणसाची मदत घेतली आणि त्याच्या मदतीने आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोचलो. वाळू कसली खतरनाक, पायात पाणी ओतून घ्यायचं ना थोडं. फोड येतील पायाला, फोड अक्षरशः. हे बघ समोर दिसतोय नदीचा काठ आणि आपल्याला जायचं आहे फोडीनी. हां, नदीचा घाट आहे, संगम घाट. मग अजून 1 तास पुढे जायचं आपल्याला. 1 तास पुढे जायचं आहे आणि तिथे आंघोळ करायची ना. व्हेरी गुड. सगळी गरमी बाहेर निघेल सगळी. पण ही संधी आहे, ही संधी पुढच्या 3 पिढ्यांना सुद्धा परत भेटणार नाही. हो, त्या साईडला जायला लागेल आपल्याला. तेव्हा आहे ना गर्दी, खरी गर्दी तर त्या साईडला आहे. तेव्हा किती पब्लिक आहे बा, दिसते. आजचा व्हिडिओ आहे ना 1 तासाचा बनेल, हरकत नाही. 1 तासाचा व्हिडिओ अपलोड करू आपण. ते बांध येते तिथं नाही, तिकडला माहिती वाटते. इथून कुठून बोटी आहेत आपल्याला. चेंजिंग रूम लेडीजसाठी पण आहेत, जेंट्सला तर काय चेंजिंगची गरज नाही लागत. तेव्हा हे आहे ते टॉयलेट्स आहेत. तिकडे लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेट. ब्ल्यू कलरचे आहे ते, हे लेडीजचे आहेत. पण गर्दी झाल्यावर लेडीज जेंट्स असं काय राहत नाही. ज्याला जिथं दिसेल तिथं तो चान्स मारतो, है ना. हां, चल 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 चल. वेलकम टू प्रयागराज. फर्स्ट झलक. चला. ऊन म्हणते मी आहे, आम्ही पण बोलतो आम्ही आहे. नाही, आम्हाला तुझी कदर आहे ना, तुला आमची कदर आहे. बघू कोण कोणाला आता थंड करतं ते. चलो चलो. आहे ना मजा. आता आपल्याला जायचं आहे बोटीत. इथले बोटवाले जायला तयार नाहीत. आता जायचं दुसऱ्या पॉईंटला, तिथून बोटीत जायचं. आज काही करून बोटीत जायचंच आहे. आता आपण ज्या एरियामध्ये जाणार आहोत तिथे याच्यापेक्षा भयंकर गर्दी आहे. तर चला, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा, मी इथल्या उन्हाला एन्जॉय करतोय. दिसते समोर गर्दी, ते बघ किती गर्दी आहे समोर. हा आहे मेन घाटाचा एरिया.
आता खरा गर्दीचा एरिया चालू होईल. बघताय समोर हे बा, खाली घाटात गर्दी बघितली. प्रॉब्लेम असा आहे, माझी माणसं जर गायब झाली तर मला शोधता पण नाही येणार ना. मेन म्हणजे ते कुठे राहत आहेत, रूम कुठे येतले, तो ॲड्रेस सुद्धा मला माहिती नाही. गर्दी बा, गर्दी आहे ना. करोडोच्या संख्येने लोक आलीत, करोडोच्या संख्येने. जर इथं चुकून कोणाचा हात सुटला, संपला हिशोब. पाण्याच्या बाटल्या तुम्हाला जागोजागी इथे दिसतील आहे ना. हे बा, जागोजागी पाण्याच्या बाटल्या. हा व्हिडिओ मिनिमम 1 तासाचा बनणार आहे, मिनिमम 1 तासाचा. आणि मी पूर्ण टाकणार आहे, काही काटछाट करणार नाही. बघ, रुद्राक्ष वगैरे सगळे आपण हे जाताना विकत घ्यायचे, आता काय घ्यायचं नाही आहे, जाताना घेऊ सगळे इथून. असे बॅक टू बॅक अजून भरपूर व्हिडिओ येतील. चॅनलला सबस्क्राईब करा बस. काय ना गर्दी. होडीसाठी चाललो आम्ही, त्रिवेणी संगमावर जायचं आहे. होडीच भेटत नाहीये, फुल आहेत सगळ्या. बघू आता काय जुगाड होतोय का. गर्दी बा, गर्दी. नाही तो जर एखादा फुटेज आला तर त्याच्यासाठी सॉरी. मी एखादा फोटो मुद्दामून घेतत नाही, जे समोर येते तेच मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. भाषा बघितली का भाषा. भाषा बघा कशी आहे.
हा 30 रुपये आहेत. भाई या गर्दीत माणूस हरवला ना संपला हिशोब. आरती म्हणून तुला मी आणलं नाही, हे कारण होतं त्याला. समोर गर्दी बघ. आहे ना, येते ना मजा. एका होडीसाठी एवढा स्ट्रगल करायला लागतोय. फुल रश फुल. ही झलक आहे. उद्या तर इथं पाय ठेवायला पण जागा नसणार आहे, तरी पण आपण उद्या सकाळी 4 वाजता इकडे येऊ आणि इथलं फुटेज रेकॉर्डिंग करू. यायला तर बाबा एकट्याला जेवढे मी येणार नाही. उद्या तुलाच घेऊन येईन मी पहिला. मी येणार. आलो बाबा संगमावर एकदाचा. तर हे 2 महाराज ते तिकडे गेले आहे ना. हे बा आज काय होड्या तर भेटल्या नाही.
आता बाटलाच विसरला, बाटल्यासाठी परत जायला लागेल. अरे गंगे, सगळी पापं धुतली, आता दुसरी पापं करायला मोका. कसली गर्दी आहे ना. हो एकदाच स्नान. वेलकम टू माय गाइस. आपको तुमचं नाव? किशन रेड्डी. एक एक भेटतात ना. चला, हा झाला आपला स्नानाचा पाठ आणि इथून एक्झिट आहे, एक्झिट पॉईंट. हे आपले सगळे मित्र चाललेत. बघू संध्याकाळी येऊ इकडे. अजून आपल्याला रुद्राक्षाची पण माळ घ्यायची आहे. रुद्राक्षाची माळ वगैरे घेऊ. शंख बघू. नाही, शंख तर इथून घेणार नाही. शंख घ्यायला आपण जाऊ उज्जैन आणि आपल्याला बनारसला पण जायचं आहे. Fearless.